नमस्कार मंडळी, मी अश्विनी तुम्हा सगळ्यांचं आपल्या अश्विनी किचन क्वीन या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते। तर आज आपण मटणाचा रस्सा पाहतोय। अगदी घरगुती साहित्यामध्ये हा मटणाचा रस्सा साध्या आणि सोप्या गावरान पद्धतीचा कसा बनवायचा ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि सोबतच एक लाईक करा। चला तर मग वेळ न घालवता मटणाच्या रस्स्याकडे वळूया। तर इथे मी 2 किलो मटण आणलेलं आहे। हे मटण थोडंसं मोठ्या आकारामध्ये कापलं होतं, त्यामुळे मीडियम म्हणजे अगदी बारीक आकारामध्ये कापून घेतले। आणि यानंतर यामध्ये आलं लसूण याची पेस्ट बारीक करून घेतली आणि 2 चमचे हळद टाकलेलं आहे। आता यानुसार मीठसुद्धा टाकायचे, तर अंदाजे मीठ टाकायचे। मीठ टाकून झाले की हाताने मिक्स करायचे आणि बाजूला ठेवून द्यायचं आहे। तर इथे मी कुकरमध्ये न टाकता पातेल्यामध्ये शिजवते, कारण पातेल्यामध्ये शिजवल्याची चव वेगळी असते, भाजीची चवसुद्धा अगदी छान होते। त्यामुळे शक्यतो मटण शिजवताना पातेल्यामध्ये शिजवा। तर आता इथे आपण 2 चमचे तेल टाकायचे। यानंतर मोठ्या आकाराचे 2 कांदे मी बारीक कट करून घेतलेत आणि ते सुरुवातीला फ्राय करून घ्यायचे आहेत। कांदा छान असा तळला गेला की त्यामध्ये आलं लसूण याची पेस्ट टाकायची आहे 2 चमचे, कारण आपण मटण 2 किलो घेतलं आहे, त्यामुळे आपल्याला आलं लसूणची पेस्टसुद्धा जास्त प्रमाणात टाकायची आहे। मटणाचा रस्सा अगदी छान चवदार व्हावा यासाठी पातेल्यामध्ये आपल्याला हे मटण शिजवायचे, जेणेकरून आपलं हे आळणी सुंदर शिजतं आणि मटणाच्या रस्स्याला चव अधिकच छान लागते। आता हे सगळं एकदा फ्राय पॅनमध्ये आपल्याला मिक्स झाल्यानंतर आपण जे मटण ठेवलं होतं बाजूला ते यामध्ये टाकायचे। आता सुरुवातीला पाणी टाकायचं नाही आहे, फक्त मिक्स करायचे 5 मिनिटं आणि यानंतर थोडीशी हळद टाकायची। आता ही हळद टाकायची, एकदा मिक्स करून घ्यायचे आणि फक्त वाफेवरती 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवायचे। लगेच पाणी टाकायची घाई करू नका। आळणी रस्स्यासाठी नेहमी पाणी गरम वापरावं, जेणेकरून आपलं हे पाणी आहे ते छान होतं आणि आळणी रस्स्याची सुद्धा चव वेगळी लागते। तर आपण बाजूच्या पॅनमध्ये किंवा गॅसवरती पाणी गरम करून ठेवायचे। तर इथे थोडंसं मी मीठ टाकले आणि ताट झाकून ठेवते अगदी 10 ते 15 मिनिटासाठी। 15 ते 20 मिनिटं झाली की आपल्याला लगेच काढायचे। तुम्ही बघू शकता पाणी न टाकता सुद्धा आपल्या या मटणाच्या रस्स्याला छान असं पाणी सुटलं आहे। त्याचं अंगचं पाणी सुटलं की त्याची चव वेगळी होते। आता पाणी थोडंसं गरम टाकायचे, अगदी जास्त प्रमाणात पाणी लगेच टाकू नका, लागेल तसं आपल्याला पाणी टाकायचे। तर इथे मी गरम पाणी थोडंसं म्हणजे 2 तांबे पाणी टाकलेलं आहे। आता लागेल तसं मी पाणी टाकत जाईन, कारण मटणाच्या रस्स्याला थोडासा जास्त वेळ लागतो शिजण्यासाठी। मटण शिजण्यासाठी आपल्याला जवळजवळ अर्धा तास लागलेला आहे। तर पातेल्यामध्ये ठेवल्यामुळे थोडासा वेळ जास्त लागतो, आपल्याला थोडंसं चेक करायचे। तर हे बघा आपले हा मटण शिजले गेले, तर असं दाबून बघायचे। आता यानंतर आपण वाटणाची तयारी करूया। तर इथे मी ओलं खोबरं घेतले, माझ्याकडे फ्रीजमध्ये अवेलेबल होतं हे ओलं खोबरं, त्यामुळे मी ओलं खोबऱ्याचा वापर केले। तुमच्याकडे खोबरं असेल सुकं तर तुम्ही ते यूज करू शकता आणि छान अशा प्रकारे भाजून घ्यायचं आहे। तर क्वांटिटीप्रमाणे आपण हे सगळं टाकायचे। तर इथे मी 2 वाटी खोबरं घेतलेलं आहे आणि यानंतर 3 ते 4 असे मोठे कांदे मी उभे कापून घेतलेत। आता अशा प्रकारे आपल्याला भाजून घ्यायचे, कच्चा कांदा ठेवायचा नाही। तर अशा प्रकारे आपल्याला सगळा कांदा छान असा भाजून घ्यायचे। आणि 3 टोमॅटो घेतलेत, ते सुद्धा मोठ्या आकाराचेच घेतलेत, ते सुद्धा फक्त 2 ते 3 मिनटं फ्राय पॅनवरती आपल्याला याला छान असं भाजून घ्यायचं आहे। आता हे झाले की तीळ टाकूयात। तर तिळाचं प्रमाण इथे मी घेतलेलं आहे, आपली जी मसाला डब्याची ती छोटी वाटी असते ना, त्या वाटीनुसार अर्धी वाटी असं प्रमाण मी घेतले। आता हे तीळ छान भाजले की यामध्ये महत्त्वाचा टाकायचा भाग तो मगजबी। तर हा मगजबी 2 ते 3 चमचे हे एकत्र दोन्ही मिक्स करून मी भाजते। तर छान असं हलक्या रंगावर भाजून घ्यायचं आणि बाजूला काढायचे आणि हे सगळं एकदा वाटून घ्यायचे। आता वळूया आपल्या मटणाच्या रस्स्याकडे। तर पातेल्यामध्ये 3 चमचे तेल टाकायचे। तेलाची क्वांटिटी थोडीशी जास्त वाढवा, कारण भाजीचा रस्सा आपल्याला थोडा छान बनवायचा आहे, यामुळे तेल वापरावं लागेल। आता इथे तमालपत्र टाकायचे, खडे मसाले तुम्हाला टाकायचे असतील तर तुम्ही जास्त प्रमाणात टाकू शकता। तर मी फक्त तमालपत्र वापरलेलं आहे। यानंतर आलं लसूण कोथिंबीर याची पेस्ट टाकायचे, जगातले सगळे मसाले टाकायचे, म्हणजे आपल्या घरातले मसाला डब्यातले मसाले, लाल मसाला, काळा मसाला, गोडा मसाला, गरम मसाला आणि मटण मसाला महत्त्वाचा टाकायचे। हे सगळे एक चमचा क्वांटिटीने टाकायचे। त्यानंतर आपण जी कांद्याची पेस्ट केली होती, कांदा आणि खोबऱ्याची पेस्ट एकत्र वाटून घेतलेली आहे, ती यामध्ये मिक्स करायची आणि प्रत्येक वेळेस आपल्याला हे परतायचं आहे, कारण हे मिश्रण आहे ते खालचं तळाला चिटकल्यावर करपण्याची शक्यता आहे, त्यामुळे ही काळजी घ्यायची आहे। आता टोमॅटोची प्युरीसुद्धा मी वेगळ्या भांड्यामध्ये काढून ठेवली होती वाटून, त्यामुळे नंतर टाकते। आता आपण हे टाकूया खोबऱ्याचं वाटण।
आता हे खोबरं आणि यानंतर आपण जे मगज बी आणि तेल टाकलं होतं ना ते सुद्धा आपण एकत्र मिक्स करायचे, म्हणजे आपली ही ग्रेव्ही आहे ती एकदाच शिजते छान प्रकारे. 5 ते 10 मिनटं आपल्याला ह्याला शिजवायचे. यानंतर कोथिंबीर वरती टाकायची आहे. तर तेलात टाकली की ती अशी बारीक होते, त्यामुळे मी टाकले नाही. 2 किलो मटणाचा रस्सा बनवतो, यामुळे मिरचीचा अंदाज थोडासा कमी झाला म्हणून मी थोडासा टाकते. तुम्ही तुमच्या अंदाजेनुसार टाका, जास्त टाकू नका. तर इथे मी थोडंसं तेल टाकले आणि ग्रेव्ही शिजायला एक 5 ते 10 मिनिटं ठेवलेली आहे. तर ग्रेव्ही छान शिजली की आपण जे अळणी रस्सा म्हणजेच अळणी पाणी शिजवलं होतं मटणाचं ते यामध्ये टाकायचे. तर मस्त आपलं हे अळणी पाणी टाकल्यानंतर एकदा मिक्स करायचे आणि आपल्याला जितकं रस्सा वाढवायचा आहे ना मटणाचा तितकं आपल्याला वाढवायचं आहे. महत्त्वाचं टाकायचं आहे मीठ. मीठ आपल्याला शिजवताना सुद्धा टाकलेलं होतं, त्यामुळे अंदाजे टाका म्हणजे तुम्हाला कळेल. आता यानंतर वरती टाकायचे आहे गार्निशनसाठी कोथिंबीर. तर फायनली आपला हा मटणाचा रस्सा तयार झाला आहे. तुम्ही बघू शकता मस्त अशी तर्री आली याला. तर 5 ते 10 मिनटं फक्त उकळी आणण्यासाठी ठेवायचे आणि आपला हा रस्सा खाण्यासाठी तयार आहे. तुम्ही नक्की करा आणि जाता जाता प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.